इंटीजर बघा, कोणी सांगू शकतं का की इंटीजर काय प्रकार असतो तो? येस, combination of The union of rational and irrational number is called integer. नो 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 नो, इट इज अ रिअल नंबर सेट. असं कसं? तुम्हाला माहिती नाही इंटीजर म्हणजे काय असतं? इंटीजर म्हणजे असतात पूर्णांक संख्या. लक्षात घ्या, है ना. पूर्णांक संख्या म्हणजे सर्व धन, ऋण आणि शून्य संख्या. म्हणजे कसल्या संख्या असतात? पूर्णांक संख्या. म्हणजे काय असतं लक्षात घ्या की यामध्ये नाही का, इथे तुमच्याकडे होल नंबरचा सेट असतो आणि त्याचं जे युनियन आहे ते ऑपोजिट ऑफ नॅचरल नंबर सेट सोबत केलेलं असतं. लक्षात घ्या, इट इज अ युनियन ऑफ होल नंबर सेट with the opposite of natural number set. It is the union of whole number set with the opposite of natural number set. You will get a integer set. आणि इंटिजरचा जो सेट असतो तो कशाने इंडिकेट करतात? झेडने इंडिकेट करतात. झेड फॉर झॅलेन. लक्षात घ्या, आपलं जे बरंचसं मॅथमॅटिक्स आहे ते जर्मनी आणि फ्रान्स कडून येतं. जर्मनी अँड फ्रान्स. त्याच्यामुळे आपल्याकडे जे काही बरेचसे लेटर्स वगैरे इंडिकेट झालेले आहेत, जे काही मॅथमॅटिक्स आहे ते बरंचसं तुम्हाला जर्मन अँड फ्रेंच भाषेमध्ये दिसतं. तर लक्षात घ्या, हे जे सगळे नोटेशन्स आहेत ते त्यांचेच नोटेशन्स आहेत. तिकडे झालेन असं म्हणतात याला. ठीक आहे. तर बघा, इथे आपण याला इंटिजरला आय सुद्धा म्हणू शकतो. ऍक्च्युली इरॅशनल नंबरला आपण आयने इंडिकेट करतो किंवा क्यू डॅशने इंडिकेट करणार आहे. कशाला म्हणतात ते आता पुढे कळेलच तुम्हाला. म्हणजे बघा की इंटिजरचा जो सेट असतो ते काय असतं त्यामध्ये? तर इट इज द युनियन ऑफ होल नंबर विथ द सेट ऑफ opposite natural numbers. Okay, so write down the definition त्याची. the union of whole numbers set with परत सांगा सर. the union of, स्क्रीन दिसते ना तुम्हाला? स्क्रीन दिसते ना? हो सर. the union of whole number set with opposite of natural numbers set, with opposite of natural numbers set. ओके. आता त्याच्या खाली या W इक्वल टू, सॉरी, आपला जो इंटिजरचा सेट आहे तो कशाने इंडिकेट करतात? झेडने इंडिकेट करतात. सो झेड इज इक्वल टू W युनियन होल नंबरचा सेट विथ द युनियन ऑफ नॅचरल नंबर सेट. कळतं? विथ द नेगेटिव्ह ऑफ नॅचरल नंबर सेट. तुम्हाला याला काहीतरी ब्रॅकेट वगैरे टाकायचं असेल तर तोही तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, होल नंबरचा सेट आणि नेगेटिव्ह ऑफ नॅचरल नंबरचा सेट मिळून तुमचा इंटिजरचा सेट तयार होत असतो. इथे तुम्हाला झेड इक्वल टू तुम्ही असं पुढे लिहू शकता, इन ब्रॅसेस डॉट 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 -3 -2 -1 0 1 2 3 डॉट डॉट डॉट. ठीक आहे. म्हणजे प्लस इन्फिनिटी, इकडे मायनस इन्फिनिटी आणि मध्ये काय असतो? 0 असतो. तर हा तुमचा कशाचा सेट बनलेला आहे? इट इज द सेट ऑफ इंटिजर्स. इंटिजरच्या नंतर काय असतो? येस, इंटिजरच्या नंतर असतात रॅशनल नंबर्स. राईट डाऊन रॅशनल नंबर्स. आणि रॅशनल आणि इरॅशनल पूर्ण मॅथमॅटिक्स मध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करतात. बऱ्याच जणांना तुम्हालाच विचारा तुम्ही की तुम्हाला रॅशनल नंबरची डेफिनेशन माहिती आहे का? लक्षात घ्या, रॅशनल नंबर्स आज तुम्ही शाहू आणि दयानंद सारख्या प्रीमियर इन्स्टिट्यूटला शिकता आणि तुम्हाला रॅशनल नंबरची डेफिनेशन 100% माहितीच पाहिजे. माहिती नाही असं म्हणता येऊ शकत नाही. कसं असतं, प्रत्येक गोष्टीची एक रेसिपी असते. लक्षात घ्या, तुम्हाला एखादा पदार्थ बनवायचा आहे तर सगळ्या क्वांटिटी ठरलेल्या असतात. की फॉर एक्झाम्पल तुम्हाला समजा तुम्हाला चहा बनवायचा आहे ना, तुम्हाला चहा बनवायचा आहे
तर चहा बनवण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की काय काय गोष्टी लागतात. तर याच्यामध्ये तुम्हाला दूध घ्यावं लागतं proportion मध्ये, है ना. मिल्क, यू हॅव टू टेक टी पावडर, त्यानंतर तुम्हाला शुगर, असं एक क्वांटिटी किती जणांसाठी बनवायचं हे जर माहिती असेल तर तुम्हाला व्यवस्थितरित्या हा चहा काय करता येतो, बनवता येतो. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीची रेसिपी असते. तशा पद्धतीनं मॅथमॅटिक्सला पूर्ण गेन करण्यासाठी, मॅथमॅटिक्सला समजून घेण्यासाठी याला पण एक प्रकारे तुम्हाला स्टेप्सनी पुढे जावं लागतं. तर लक्षात घ्या, आज मी तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये कशा रीतीने महारथ जे आहे किंवा तुम्ही त्याच्यावरती पूर्ण कमांड मिळवू शकता आणि जे काही तुमचे पेपर्स असतील, आयदर फाउंडेशनचा असेल किंवा मग बोर्डाचा असेल, यामध्ये कसे 100 पैकी 100, 100 मार्क्स कसे गेन करता येतील. कदाचित माझ्या पूर्वीच्याही शिक्षकांनी स्कूल मधल्या किंवा कॉलेजेस मधल्या असं बोलले असतील. पण तुम्हाला मी एक गोष्ट नवीन सांगू इच्छितो. इफ यू वॉन्ट टू गेट 100 मार्क्स अँड इफ यू वॉन्ट टू बिकम परफेक्ट in a mathematics, then you have to go by these rules. You have to choose these parts. तुम्हाला हे तुमच्याला स्वतःला विचारावं लागेल की ह्या सगळ्या गोष्टी येतात का. त्यामध्ये पहिली केस जी असेल बघा, पहिला जो भाग आहे तो कशाचा आहे, तर डेफिनेशनचा आहे. पहिलं की कुठल्याही गोष्टीची तुम्हाला डेफिनेशन जमते का. पहिला पार्ट काय आहे, डेफिनेशन. तुम्हाला व्याख्या जमते का. जसं की आता व्याख्या चालू आहे. मग बऱ्याचशा अशा गोष्टी असतात मॅथमॅटिक्स मध्ये ज्या व्याख्येवरती डिपेंड असतात. तर हा तुमचा पहिला पिलर आहे की जिथे तुम्हाला डेफिनेशन असल्याच पाहिजेत माहिती. याला दुसरी आर्ग्युमेंट कसलीही जमणार नाही. जर तुमची डेफिनेशन परफेक्ट असेल ना तर त्या पिलर वरती तुम्ही दुसरा पिलर तयार करू शकता. लक्षात घ्या. आणि तो पिलर असणार आहे तुमचा फॉर्म्युल्याचा. म्हणजे डेफिनेशन माहितीये, पुढे फॉर्म्युलाही माहितीये. ठीक आहे. म्हणजे जसं की बायनॉमियल एक्सपान्शन म्हणजे काय, ते बायनॉमियल टर्म काय असतात, पॉलिनॉमियल काय असतं, हे सगळं माहितीये. त्यानंतर त्याचे सगळे फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहेत. असं प्रत्येक बीट मध्ये लक्षात घ्या. डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आणि डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले माहिती आहेत. लिमिटची डेफिनेशन माहिती आहे आणि लिमिटचे सगळे फॉर्म्युले माहिती आहेत. त्यानंतरचा पुढचा जो पिलर आहे तो डिपेंड असतो बराचसा महत्वाचा, तो म्हणजे की मेथड्स. ठीक आहे. मेथड काय सांगते, वेगवेगळ्या मेथड्स येतात किंवा आपण त्याला थेरम्स पण म्हणू. ठीक आहे ना. तुम्ही 10वीत शिकला असेल की जॉमेट्री मध्ये थेरम्स आणि अल्जेब्रा मध्ये मेथड्स येत होत्या. जसं तुम्ही फॅक्टरायझेशन सोडून तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवण्यासाठी 3 मेथड्स होत्या, बरोबर आहे. एक होती फॅक्टरायझेशन, दुसरी होती कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आणि तिसरी होती फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड मध्ये तुम्ही ऐकलं असेल की x इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता, -b प्लस मायनस √b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a upon 2a. This is the most strongest formula of that chapter. हा कसल्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काय काढत असतो, रूट्स काढत असतो. दिस इज द मोस्ट आयएमपी पार्ट. x इज इक्वल टू -b प्लस मायनस √b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. लक्षात घ्या, पहिला पिलर होता डेफिनेशनचा, दुसरा पिलर आहे फॉर्म्युल्याचा, तिसरा पिलर आहे मेथड्स अँड थेरम. तर तुमचा लास्टचा काय असेल कोण सांगू शकतं का. सगळ्या शेवटी काय असतं, सगळ्यात शेवटी असतं व्हरायटीज ऑफ प्रॉब्लेम. व्हरायटी है ना, व्हरायटी ऑफ प्रॉब्लेम्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम सोडवणे. एकाच प्रकारचे 100 गणित सोडवण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारची 100 गणित सोडवलेली कधीही चांगली असतात. आणि मग जाऊन तुम्हाला काय असेल तर इथं वरती सक्सेस मिळेल, हे लक्षात घ्या. ओके. तर हा तुम्हाला 100 ऑन 100 मार्क्स किंवा परफेक्ट अंडरस्टँडिंग जर मॅथमॅटिक्स मध्ये जर तुम्हाला गेन करायची असेल असं वाटत असेल, लक्षात घ्या, तर दिस इज द ओनली ऑप्शन ज्या पद्धतीने तुम्ही इथून जायला पाहिजे. ठीक आहे. जर तुम्ही पहिला पिलर परफेक्ट केला, कुठला, डेफिनेशनचा, बघा ज्याला असं वाटतं आणि मी पिलर कसे काढले एकावर एक. बऱ्याच जणांना पिलर म्हणलं की असं बांधकामाचे पिलर इकडं 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 असतात ना आणि वर छत बांधलेलं असतं, तसे पिलर नाही ते. लक्षात घ्या, हे पिलर एकावर एक आहेत. त्याची इम्पॉर्टन्स आहे की नाही हो, मग एकावर एक पिलर आहेत. लक्षात घ्या, पहिला पिलर असल्याशिवाय दुसरा पिलर चढणार आहे का, येस, नाही चढू शकत. आणि बऱ्याच जणांना मॅथमॅटिक्स अवघड जायचं कारणच ते असतं. मला असं वाटतं कदाचित की माझ्या पूर्वीच्या शिक्षकांनी गणिताच्या तुम्हाला ह्या गोष्टी छानशा सांगितल्याच असतील की पहिलं जर तुम्हाला असं वाटत असेल की आय वॉन्ट टू बिकम अ परफेक्ट इन अ मॅथ्स, जर मला मॅथमॅटिक्स मध्ये परफेक्ट व्हायचंय तर स्वतःला विचारा की व्याख्या परफेक्ट आहे का. नंतर विचारा त्याच्याशी रिलेटेड फॉर्म्युले माहिती आहेत का.
मग विचारा मला सगळं माहिती आहे, डेफिनेशन माहिती आहे, फॉर्म्युले माहिती आहेत, मग ते गणित कसं सोडवायचं याची मेथड माहिती आहे का? आणि मग सगळ्यात शेवटी तुम्ही घरी जाऊन व्हरायटीज ऑफ प्रॉब्लेम पाहिलेत का? असं तुम्ही स्वतःला विचारायचं. तिथं घरी जाऊन सगळ्या घरच्यांना नाही विचारायचं. तू बघितलास का? दीदी तू पाहिलीस का? भैया तू बघतोस का? नाही. हे कुणी करत नसतं, लक्षात घ्या. जेवण मात्र आपण स्वतः करतो, आहे की नाही? जेवण आपण कसं स्वतः करतो, मग अभ्यास पण आपण स्वतःच केला पाहिजे. बघा, तर डेफिनेशन, फॉर्म्युले, मेथड्स, थेरम्स आणि व्हरायटीज ऑफ प्रॉब्लेम्स, तर हे खूप महत्वाचं आहे. लक्षात घ्या. ज्याला असं वाटतं एक हार्ड लेवल असते, हे सगळं काम नाही का 80% इथं होऊन जातं. मात्र हे जे 20% असतात ना, म्हणजे 80 ते 100 मार्क्स घेण्याचा जो एक प्रकार असतो ना, 80 ते 100 मार्कापर्यंत जाण्याचा खेळ फक्त इथे असतो. जी मुलं वेगवेगळ्या प्रकारची गणितं सोडवण्यामध्ये नेहमी दंग असतात, अगदी कुठलंही गणित समोर आलं तरी धाडसानं सोडवण्याचं करेज तुमच्यामध्ये तेव्हाच येऊ शकतं. कॉन्फिडन्स काय प्रकार असतो? कॉन्फिडन्स काय प्रकार असतो, लक्षात घ्या. कॉन्फिडन्स तोच असतो की तुम्ही जितकं वर्क कराल तसं डे बाय डे डे बाय डे डे बाय डे तो कॉन्फिडन्स इन्क्रीज होत असतो. कॉन्फिडन्स त्या आधी नसतो अभ्यासात, लक्षात घ्या. कॉन्फिडन्स दाखवायचाही नसतो. आधी थोडस तुम्हाला काय करावं लागतं की त्या मार्गावरती यावं लागतं. जेव्हा तुम्ही 1, 2, 3, 4 असे रोजच्या रोज प्रॉब्लेम सोडवत राहाल, गणितामध्ये तुम्हाला फार तर फार रोज 5 प्रॉब्लेम जरी तुम्ही सोडवलात ना, डेली 5 प्रॉब्लेम जरी सोडवण्याची आणि मिनिमम 30 मिनिट्स बसण्याची जर तुम्हाला 30 मिनिट्स बसण्याची जर तुम्हाला काय असेल सवय असेल मॅथमॅटिक्स विषयी, तर तुम्ही बऱ्याचशा गोष्टी काय करू शकता, गेन करू शकता. तुम्हाला माहित आहे का की जीवनामध्ये गेन करण्यासाठी काय करावं लागतं ते सांगता येईल का कुणाला? येस, हार्ड वर्क. हार्डवर्क करावं लागतं. ओके, आय लाईक दिस हार्डवर्क. ओके, नेक्स्ट पुढे त्याच्यानंतर स्मार्ट वर्क. स्मार्ट वर्क. तुम्हाला ही स्क्रीन दिसते का रे? येस सर. कुणाचा फोटो दिसतोय तुम्हाला इथे येस स्क्रीनवर? सर. महादेव. महादेव, तर घ्या दर्शन सकाळी सकाळी, मग सगळ्यांचं भलं होईल. तर जरा नीट बघा या महादेवाच्या प्रतिमेकडं. आपल्याला माहिती नाही ही महादेवाची प्रतिमा अशी कुणाच्या कल्पनेत आली आणि ही साकार झाली आणि जिच्या रोज आपण पाया पडतो. तर जरा समजून घ्यायची एक गोष्ट आहे बारीक. हा जो महादेव तुम्हाला दिसतोय ना, तर याला पूर्ण सगळं जे संबंध विश्व पसरलेलं आहे, हे संबंध युनिव्हर्स जे आहे ना, हे अख्खं ब्रह्मांड जे आहे, ते एका प्रकारे त्याला हँडल करावं लागतं महादेवाला. आणि तो जो असतो ना, तो नेहमी ध्यानस्थ असतो, लक्षात घ्या. मग ती प्रतिमा आपल्याला दाखवण्याचा काय प्रयत्न करते किंवा कुणाची ती कल्पना आहे की जर काही अचीव्ह करायचं असेल तर तुम्हाला अशा पद्धतीनं तप करावं लागतो, ध्यान करावं लागतं. आणि महादेव हा 24 तास त्या ध्यानस्थ अवस्थेमध्ये असतो. जर तुम्हाला संपर्क वाढवायचा असेल, लक्षात घ्या, तर तुम्ही फिरून इकडे तिकडे गावं लोकांशी संपर्क वाढवू शकता, पण तुम्हाला नॉलेज वाढवू शकता. पण तुम्हाला जर का काही अचिव्हमेंट करायची असेल तर तुम्हाला एका ठिकाणी या महादेवासारखं तप करावं लागतं. म्हणजे या प्रतिमेचं मेन्शन करण्याचा भागच तो आहे की जर काही गोष्ट तुम्हाला गेन करायची असेल, त्याच्यामध्ये महारथ मिळवायची असेल, तर अशा पद्धतीनं एका ठिकाणी बसून तुमच्या माहितीस्तव असं सांगितलं जातं की ज्याला खरंच काहीतरी करायचंय, अगदी सीए पास आउट व्हायचं, युपीएससी क्रॅक करायची आहे, तर कमीत कमी त्या विद्यार्थ्याचा अभ्यास हा कसा हवा, 3 तास न हलता राहावा. 3 तास पाणी इकडं तिकडं बघणं करणं अशा पद्धतीने अभ्यास नाही. 3 तास डॉट बसण्याची सवय जर तुम्हाला असेल सातत्यानं कंटिन्युअसली, कसाही अभ्यास करा पण दिवसातून 3 तास मिनिमम असा अभ्यास पाहिजे की त्याच्यामध्ये आपण पूर्ण भान विसरून अभ्यास केलं पाहिजे. आपल्याला फक्त स्टडीज दिसला पाहिजे. आणि हा मिनिमम तुमचा जो पार्ट आहे तो 3 अवर्सचा असेल. कसं असतं, ज्यावेळेस तुम्ही 3 तासाची माइंड सेट लावता अभ्यासाची, त्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन गेन आणि तुमच्यामध्ये जी एक अवस्था येते प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवण्याची, ती या प्रकारे येते, लक्षात ठेवा. तर आज तुम्ही जर सहज बघितलात ना की या प्रतिमेचं मेन्शन काय, की बघा ना की किती स्टॅबिलिटी जाणवते, है ना. हे स्टॅबिलिटी दर्शवते आपल्याला. मग आपल्या मनामध्ये जर का स्टॅबिलिटी असेल, आपलं जर का मन स्थिर असेल, तर कुठलीही गोष्ट अचीव्ह आपण करू शकतो. एवढंच ह्याच्यापासून आपल्याला समजून घ्यायचं, लक्षात घ्या. ठीक आहे. तर आपण परत एकदा आपल्या पार्टकडे येऊया. तर आज मी तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये कशा रीतीने तुम्ही सगळं काही गेन करू शकता त्याचं मी तुम्हाला सगळं ठोकताना सांगितलेलं आहे. दिस इज अ रेसिपी. आता हे बघा, मी तुम्हाला याची जी काही फॉर्म्युला सांगितलेलं आहे, तर घ्या आता तुम्हाला जे काही करायचंय ते 100 पैकी 100 मार्क्स तुम्ही गेन करू शकता. फक्त या मार्गाने तुम्हाला चालावं लागेल, लक्षात घ्या. या मार्गाने तुम्हाला चालावं लागेल. जे 4 पिलर आहेत ना, एकही पिलर तुमचा कमकुवत असेल तर दुसरा पिलर नीट राहणार नाही. मी पिलर काढतानाच कसे काढले ठेव का, एकावर एक. आलं का लक्षात? तर हे खूप महत्वाचं आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. ओके,
चला, रॅशनल नंबरच्या दोन डेफिनेशन आहेत. एक आपली डेसिमल मधली डेफिनेशन येते आणि एक आपली फ्रॅक्शनची डेफिनेशन येते. तर पहिली डेफिनेशन लिहू शकता तुम्ही, डेसिमल फॉर्म. काही विचारायचं आहे का मला? डेसिमल फॉर्म. नाहीतर सर मी रोज माझ्या मंदिरात जाऊन येऊ का? जाऊन येऊ शकतो बेटा, तसं काही अडचण नाही. पण आल्यावर अभ्यास पण करावा लागेल. नाहीतर सर नाही मी रोज जाऊन येतो. नाही नाही बेटा, अभ्यास करावा लागेल. नाहीतर आमच्या सरनी सांगितले होते आणि मी रोजच महादेवाला 4 नारळ फोडतो. पण अभ्यास कोण करायचा? हो ना? येते लक्षात? चला, डेसिमल फॉर्म. कोण सांगतं डेसिमल फॉर्मची रॅशनलची डेफिनेशन? द्या. अ नंबर whose decimal form, a number whose decimal form, a number whose decimal form is terminating, a number whose decimal form is terminating or किंवा non-terminating recurring or non-terminating recurring. रिकरिंगचा अर्थ काय असतो? आवृत्ती होणं. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग, RECURRING, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. ओके, बस एवढंच लिहा. नंबर हुज डेसिमल फॉर्म इज टर्मिनेटिंग और नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. दशांश रूपातील अशी संख्या जी खंड पावते किंवा अखंडित आवृत्ती स्वरूपात असते. लक्षात येते का? हे बघा, याला काय म्हणायचं असतं? आवृत्ती. याचा मराठीत अर्थ काय असतो? आवृत्ती. आवृत्ती म्हणजे काय असतं? रिपीट होणं. इट इज अ रिपीटेशन. ओके. आणि हे काय असतं? नॉन टर्मिनेटिंगचा अर्थ अखंडित. आणि टर्मिनेटिंगचा अर्थ काय असेल? मग खंड पावणे. बरोबर आहे. त्याचा अर्थ काय असतो? खंड पावणे. नंबर हुज डेसिमल फॉर्म इज टर्मिनेटिंग और नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. आता हे जे एक्झाम्पल आहे सगळं क्लिअर होऊन जाईल तुमचं. राईट डाऊन एक्झाम्पल. एक्झाम्पल या. नंबर 1, 1.257. बघा, स्टॉप झालं की नाही हे? मग ह्याला कसलं म्हणायचं? टर्मिनेटिंग. मग हा कसला नंबर आहे? रॅशनल. नंबर 2, 0.5. दिस इज ऑल्सो रॅशनल. नंबर 3, तिसरं बघा आता, 27.13131313 डॉट डॉट डॉट. ह्यालाच मी काय लिहू शकतो? 27.13 बार. 27.13 बार. आलं का लक्षात? 131313 काय होत चाललेलं आहे? 131313 काय होत चाललेलं आहे? रिपीट होत चाललंय. मग याला काय म्हणतात? यालाच म्हणतात नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. लिहू शकता असं. दिस इज अ नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. ओके, हेच असतं नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. आणि हे जे नंबर्स आहेत का, हे टर्मिनेटिंग आहेत. दीज आर द टर्मिनेटिंग नंबर्स. हे लिहायची गरज असेल तर लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. याला म्हणतात नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. आणि हे जे नंबर्स आहेत ते कसले आहेत? रिकरिंग नंबर्स आहेत. ओके. चला, ही झाली तुमची डेसिमल मधली डेफिनेशन. आता आपण थोडस पुढे जाऊयात. आता आपल्याला फ्रॅक्शनची डेफिनेशन बघायची. कुणाची? रॅशनलची, पण फ्रॅक्शन फॉर्म मधली पाहिजे. ओके, राईट डाऊन. द्या तिथं. नंबर 2, फ्रॅक्शन फॉर्म. फ्रॅक्शन फॉर्म. फ्रॅक्शन फॉर्म. चला, a number of the form, खाली लिहा in brackets p by q, comma q is not equal to 0, comma
P comma Q belongs to P comma Q belongs to Z. ओके, P comma Q belongs to Z. चला एक्झाम्पल लिहून घ्या, ते तुम्हाला माहिती आहे सगळं. ठीक आहे, एक्झाम्पल नंबर 1, 1/3, नंबर 2, 11/4, नंबर 3, 1021, 5/4. असे किती नंबर्स तुम्हाला लिहिता आहेत. सो दीज आर द रॅशनल नंबर्स. म्हणजे ही कशातली आहे, ही भागाकाराच्या स्वरूपातली डेफिनेशन आहे आणि ही दशांश रूपातील डेफिनेशन आहे. बऱ्याच जणांना डेसिमल म्हणजे काय माहिती नसतं. डेसिमल म्हणजे काय असतं, दशांश. दशांश, ओके. आणि हे म्हणजे काय असतं, फ्रॅक्शन म्हणजे भागाकार, भागाकाराचं स्वरूप. फ्रॅक्शन म्हणजे काय असतं, भागाकार. कोशंट पण म्हणू शकता त्याला, कोशंट फॉर्म, भागाकाराचं स्वरूप. आणि डेसिमल म्हणजे काय असतं, दशांश स्वरूप. ओके, काय अडचण आहे याच्यामध्ये? येस, जायचंय पुढे. ओके, आपण आता इरॅशनल नंबरच्या डेफिनेशन पर्यंत पोहोचलेलो आहोत. बघा, रॅशनल खूप महत्वाचं होतं. आता आपण इरॅशनल नंबर कडे जाऊयात. राईट डाऊन इरॅशनल नंबर्स. पुढची डेफिनेशन, इरॅशनल नंबर्स, अपरिमेय संख्या. मराठीत त्याला अपरिमेय संख्या असं म्हणतात. इरॅशनल नंबर्स, अपरिमेय संख्या. चला डेफिनेशन लिहा त्याची. अ नंबर whose decimal form, a number whose decimal form is non-terminating and म्हणतोय मी, और नाही बरं, नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग. A number whose decimal form is non-terminating and non-recurring. आता याचा अर्थ काय असतो लक्षात घ्या. नॉन टर्मिनेटिंगचा अर्थ असतो अखंडित आणि काय होणारी, आवृत्ती न होणारी संख्या, म्हणजे रिपिटेशन न होणारी. बरोबर आहे, रिपिटेशन न होणार, त्याला आपण कसली संख्या म्हणतो, अपरिमेय संख्या असं म्हणतो. एक एक्झाम्पल घ्या, लक्षात येईल तुमच्या. राईट डाऊन एक्झाम्पल. बघा, जसं की नंबर 1, 37.43128715 मग आता याच्यात ते रिपिटेशन व्हायलंय का? नाही, रिपिटेशन कसल्याही पद्धतीचं होत नव्हतं. मग असे हो का, ह्या नंबरला कसं झालं होतं रिपिटेशन, 13131313. मग तो जो नंबर होता तो कसा होता, नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग. सो दॅट्स वाय दॅट इज सेड टू बी अ रॅशनल नंबर अँड दिस नंबर इज सेड टू बी इरॅशनल नंबर. ओके, त्यानंतर पाय पण तुमचा कसा आहे, इरॅशनल आहे. मग ह्या तिथं पाय इज अन इरॅशनल नंबर. पाय ही सुद्धा कसली संख्या आहे, अपरिमेय संख्या आहे. पाय इज अन इरॅशनल नंबर. येस, आवाज येतो सगळ्यांना? पाय इज अन इरॅशनल नंबर. आता आणखीन एका मोठ्या नंबर कडे आपण गेलेलो आहोत. दिस इज द लास्ट अँड मोस्ट अँकी नंबर, दॅट इज द रियल. मग अशी जे तुम्ही म्हणलात, union of rational and irrational together form the set of real. So write down real numbers. Real numbers. चला लिहा. The union of rational and irrational number set and irrational number set. The union of rational and irrational number set is the set of a real number.
is the set of real numbers. Is the set of real numbers. Okay. The union of rational and irrational numbers set is the set of real numbers. म्हणजे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यांचा संच मिळून कशाचा संच तयार होत असतो? वास्तव संख्यांचा संच तयार होत असतो. रिअलचा अर्थ काय असतो? वास्तव. लक्षात घ्या. म्हणजे खऱ्या असलेल्या, उपस्थित असलेल्या, समोर असणाऱ्या. आपल्या गणितामध्ये काहीही असं काल्पनिक नाहीये. मात्र एक गोष्ट आपल्या गणितात काल्पनिक आहे ती म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर. ते कळेलच आता तुम्हाला. आता याच्या खाली लिहा therefore capital R equal to Q union Q dash. Q union Q dash म्हणजे काय हो? रिअल नंबरचा सेट म्हणजे कुणाचं युनियन असतं? तर रॅशनल आणि इरॅशनलचं. हे Q डॅश म्हणजे काय? इरॅशनल आहे आणि हा Q म्हणजे काय आहे? रॅशनल. तर सर्व परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा संच मिळून वास्तव संख्यांचा संच तयार होतो. येस, एनी डाऊट? लक्षात घ्या. No, आता sir. माहिती नाही, हे माहिती नाही, ते माहिती नाही असं सांगायचं नाहीये. सगळं सांगितलंय. अगदी नंबर पासून चालू केलंय. मला डायरेक्ट डिटर्मिनंट शिकवता येतो. मला कुठलाही चॅप्टर शिकवता येतो डायरेक्ट. लक्षात घ्या. तर मला शिकवता येतं हे महत्वाचं नाही, तुम्हाला किती येतंय किंवा किती यायला पाहिजे अगदी बॉटम पासून, हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच जणांना क्लास चूज करताना किंवा शिक्षण घेत असताना हेच माहिती नसतं की आपण जातोय कशासाठी. तर तिथे ज्यावेळेस तुम्ही जाता ना, तर तुम्ही असं ठरवून जायला पाहिजे असतं की त्यांच्याकडून मला 100 मार्क्स घ्यायचेच आहेत. म्हणजे ते जे काही काम सांगतील ते मला करायचंच आहे किंवा त्यांनी माझ्याकडून काम करून घेतलंच पाहिजे, असा मॅन्डेट पाहिजे. मी तुम्हाला आत्ताही बोलून दाखवू शकतो की सगळ्याच मुलांना, म्हणजे सगळ्याच, ऑल स्टुडंट्स कॅन गेट 100 on 100 इन अ मॅथमॅटिक्स. लक्षात घ्या. मी एक्के दुक्के फक्त सोडले तर हरकत नाही, पण जवळपास सर्व विद्यार्थ्यांना गणितात 100 पैकी 100च मार्क्स पडतात. आता पॅटर्न खूप चेंज झालेला आहे. लक्षात घ्या. पॅटर्न आता खूप सोपा आलेला आहे मॅथमॅटिक्सचा. मात्र त्याच्यानंतरचं पुढचं टार्गेट हे फाउंडेशन सुद्धा तुम्ही चांगल्या मार्कांनी चेस व्हावं हे आहे. बोर्डात तर पडतातच हो, लाईन टू लाईन शिकतो आपण. गणिताला भाषा विषयासारखं शिकतो. सगळंच आपण सोडून देतो. आणि बोर्डाच्या सारख्या परीक्षा असतात दर संडेला. 40 पैकी 40च्याच परीक्षा असतात. जसा बोर्डाचा पॅटर्न आहे. आपण 10, 20, 30 मार्काची साधी परीक्षा घेत नाही. आपण कशी परीक्षा घेतो? 40 मार्क्सची एक्झाम घेतो. आपण कशी परीक्षा घेतो? 40 मार्क्स. लक्षात घ्या. 40 मार्क्सच्या एक्झाम्स असतात आपल्या. 90 मिनिट वेळ असतो, 1.5 तासाचा पेपर असतो. आपल्या सर्व एक्झाम ह्या अशा चालतात पूर्ण. आता आपल्याला 11th पासून तसा पॅटर्न असणार आहे. लक्षात घ्या. कारण 10-20 मार्काच्या परीक्षेमध्ये काय नसतो, 4-5 गणित असतात. 1 तासात मुलगा काय करणार आहे मला सांगा. जर त्याला आपण नाही का छानसा जर बोर्ड पॅटर्न सारखा पेपर दिला, तर मी तुम्हाला थोडंसं दाखवू इच्छितो. त्याविषयी आपण डिटेल बघणारच आहे पुढे. पण एक उदाहरण मला सांगायचं. बघा, हा पेपर जो आहे तो मॅट्रायसिसचा पेपर आहे. जे आता आपण डिटर्मिनंट चॅप्टर जो शिकणार आहेत ना, तो त्याचा हा पुढचा भाग आहे. पुढचा भाग म्हणजे थोडंसं डिटर्मिनंट बरचसा इथं आपल्याला यूज करावं लागतं पुढे. ठीक आहे. मग पॅटर्न कसं आहे थोडा समजून घ्या ना. तेव्हा हे पहिले जे आहेत ना, की अटेम्प्ट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग MCQs 6 असतात. पहिला क्वेश्चन हा 12 मार्कासाठी. यामध्ये ABC असे 3 क्वेश्चन्स आहेत, सब क्वेश्चन्स. आणि एक गोष्ट, हे सगळे 1 लाईनर आहेत. ठीक आहे. मग आता पहा की याच्यामध्ये किती MCQ दिसतात तुम्हाला? 6. 6च्या 6 सोडवायला लागतात, तर तुम्हाला 6 मार्क्स पडतात. त्यानंतर क्वेश्चन 1 मधला बी, याच्यामध्ये तुम्हाला 3 ट्रू फॉल्स असतात. राईट द फॉलोइंग ट्रू फॉल्स, 1 मार्क इच. हे तुम्हाला ट्रू फॉल्स मध्ये फक्त ट्रू अँड फॉल्स लिहायचं असतं, एक्सप्लेनेशनची गरज नसते. त्यानंतर फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स मध्ये तुम्ही उत्तर काढून लिहायचं असतं. इथं तुम्ही डायरेक्ट उत्तर नाही लिहू शकत. लक्षात घ्या. तुम्हाला इथं काय लिहावं लागतं? डायरेक्ट उत्तर काढून लिहावं लागतं. म्हणजे असं डायरेक्ट आन्सर नाही लिहू शकत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे हे झाले का तुमचे? मग 12 मार्क्स फिक्स ठेव का? 1 लाईनर. याच्यामध्ये एकही मार्क चुकला तुमचा की तुम्हाला 100 मार्क्स पडू शकणार नाही. लक्षात घ्या. आता क्वेश्चन नंबर 2 कसा असतो पहा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये अटेम्प्ट एनी 2 ऑफ द फॉलोइंग, ए आणि बी असे 2 क्वेश्चन्स असतात. 14 मार्काचा हा क्वेश्चन आहे. यामध्ये क्वेश्चन नंबर 2 ए जो असतो तो 6 मार्कासाठी असतो. 3 मार्काचे क्वेश्चन असतात. 3 त्यापैकी तुम्हाला फक्त सोडवायचे असतात 2. लक्षात येते. त्यानंतर क्वेश्चन 2 बी येतो, ज्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिलेले असतात. त्यामध्ये परत तुम्हाला 2 सोडवायचे असतात.
मात्र हा जो क्वेश्चन असतो तो 4 मार्काचा असतो. इथे तुम्हाला हा 8 मार्कासाठी आहे. म्हणजे असे 8 आणि 6 14. म्हणजे क्वेश्चन नंबर 2 कितीचा झाला? 14. क्वेश्चन नंबर ए कितीचा होता? 12. हे पहा, हा क्वेश्चन नंबर ए कितीचा आहे? 12 मार्काचा आहे. आणि यामध्ये सगळे वन लाईनर येतात. ठीक आहे. त्यानंतर स्पेशल तुमच्या फाउंडेशन ओरिएंटेड ह्या ज्या परीक्षा आहेत ना, ह्या थेरी पॅटर्नशी रिलेटेड आहेत, पूर्ण बोर्ड पॅटर्नच्या. आणि तुमच्या बॅच पासून मी थोडंसं ऍडिशनल देणारच आहे. म्हणजे जे फाउंडेशन, सीए फाउंडेशन साठी जे काही लागायचे आपल्याला मॅथमॅटिक्स, त्याचा मी दर संडेला एक एक्स्ट्रा पेपर घेणार आहे. ठीक आहे. म्हणजे जे काही आपला सिलेबस चालू आहे त्याच्याशी रिलेटेड आपली एक छोटीशी एमसीक्यू टेस्ट असेल. म्हणजे कसं असतं की काहीतरी तुमचा अभ्यास चालू असणं खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या. सो समथिंग इज ऑलवेज बेटर दॅन नथिंग, अशा स्टेटमध्ये आपण काही ना काही पुढे सरकणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 2 14 मार्काचा. आणि क्वेश्चन नंबर 3 सुद्धा जो आहे तुमचा तो 14 मार्काचा आहे, पण त्याच्यामध्ये थोडासा वेगळा फॉर्मॅट आहे. तो कसा फॉर्मॅट आहे बघा, की इथं तुम्हाला कसं असतं की अटेम्प्ट एनी 2 ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे. याच्यामध्ये परत तुम्हाला 3 क्वेश्चन दिलेले असतात, त्यातले 2 सोडवायचे असतात. ठीक आहे. म्हणजे हा झाला तुमचा 6 मार्काचा. मग आता बी आणि सी असे 2 वेगळे वेगळे तुम्हाला दिलेले आहेत. मग अशी कसं होतं, बी मध्ये 2 सोडवा. आता त्यांनी इथं काय केलेलं आहे माहिती का, क्वेश्चन 3 मध्ये इथे तुम्हाला हे पहा असं सेपरेट केलेलं आहे. क्वेश्चन बी सेपरेट केलाय, क्वेश्चन इथे सी पाहिजे होतं, इथे सी सेपरेट केलेला आहे. आणि हा प्रत्येकी एक एक सोडवायचा आहे फक्त तुम्हाला 4 मार्कासाठी, है ना. म्हणजे हा क्वेश्चन तुमच्यासाठी चांगला काय माहिती आहे का, की मागच्या क्वेश्चनला जर तुम्ही गेलात तर इथे कसं होतं हो का, तर क्वेश्चन हो का इथं कसं होतं की तुम्हाला फक्त 3 पैकी 2 सोडवायचे असं होतं. आता इथं काय चॉईसेस मिळाले तुम्हाला? 4 चॉईसेस मिळाले. 4 पैकी 2 सोडवायचे, बघू शकता. हो का, इथं एक, हा एक, दिस इज फर्स्ट, सेकंड, त्यानंतर हा 4 झाले की नाही. ह्या 4 पैकी किती सोडवायचे? फक्त एक एक. म्हणजे इथे एक सोडवायचा, इथे एक सोडवायचा. म्हणजे किती सोडवायचे? फक्त 2 सोडवायचे तुम्हाला. आलं का लक्षात? तर अशा रीतीनं हा फॉर्मॅट आहे, लक्षात घ्या. तर हा खूप सोपा भाग आहे, असं काही फारसं काही अवघड नाहीये. आणि 90 मिनिट्सची आपली एक्झाम असेल न चुकता दर संडेला. ज्यावेळेस तुम्ही आफ्टर दिवाळी याल तर लक्षात घ्या की सगळ्या पूर्ण कॉलेजेसमध्ये जे काही तुम्ही कॉलेजला असाल कुठल्याही, तिथे तुमचं जे मॅथमॅटिक्स आहे ते धगधगतं मॅथमॅटिक्स सगळ्यांना दिसलं पाहिजे की मॅथमॅटिक्सला इतके कसं काय मुलं हुशार आहे. तर हे आपलं टार्गेट आहे, लक्षात घ्या. कळतंय ना मी काय बोलतोय ते? चला पुढे. आता आपण कॉम्प्लेक्स नंबर कडे जाऊया. द लास्ट नंबर्स आर कॉम्प्लेक्स नंबर्स. ओके, राईट डाऊन. कॉम्प्लेक्स नंबर्स, कॉम्प्लेक्स नंबर्स. आता ज्या संख्या तुम्हाला माहिती आहे बघा, ज्या संख्या ह्या रिअल नसतात त्या कुठल्या असतात मग? कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्सचा उल्लेख कधी आला होता आठवतंय का तुम्हाला? 10th मध्ये असताना. म्हणजे आला नाही तसा उल्लेख, कधी बोलत नसतात तसं शिक्षक लोक. पण तुम्हाला माहिती आहे का की डेल्टा ची व्हॅल्यू काय असते? बी स्क्वेअर मायनस 4ac. आणि जर हे निगेटिव्ह असेल तर आपण काय म्हणलं होतं आठवतंय का तुम्हाला? क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये रूट्स आर सांगा. येस, आवाज येतोय? हॅलो. Yes, sir. Yes, sir. सांगा रूट्स आर. Yes, sir. Roots are not real. हा, रूट्स आर नॉट रिअल. पण बघा ना, की रूट्स आर नॉट रिअल म्हणताना शाळेमध्ये तुम्हाला असं सांगितलं असेल की रिअल नसतात तर कुठले असतात? ते कॉम्प्लेक्स. मॅक्सिमम स्कूल्स मध्ये नाही सांगितलं जात, मुलांना थोडं पुढचं कशाला म्हणून. पण लक्षात घ्या त्या संख्या कुठल्या असतात? कॉम्प्लेक्स असतात, है ना. आम्ही ज्यावेळेस 10th ला शिकवतो आता सध्या, तर तिथे आम्ही शिकवत असतो पूर्ण सगळ्या मुलांना कॉम्प्लेक्स पूर्ण शिकवत असतो की कॉम्प्लेक्स काय असतो, कसं असतो. ठीक आहे. तर लक्षात घ्या, तर इथं तुमचा कॉम्प्लेक्सचा उल्लेख पूर्वीच येऊन गेलेला आहे. मात्र हा कॉम्प्लेक्स येतो कुठून मग? ह्या कॉम्प्लेक्सचा जन्म कुठून झाला? तर मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो, हा कॉम्प्लेक्स आला कुठून. तर असा एक प्रश्न पूर्वी पडला ना, की अशी कुठली संख्या आहे का? येस, बोला. अशी कुठली? हॅलो. लहान मुलांचे आवाज बंद ठेवा. आपला हा व्हिडिओ युट्यूबला जाणार आहे, त्यामुळं आपल्या घरातल्या गोष्टी थोड्याशा बाहेर दिसू शकतात. तर आपलं जे काही माईक आहे ते थोडं म्यूट ठेवत चला. लहान मुलं वगैरे बाजूला थोडं. ठीक आहे. चला, द नंबर ऑफ द फॉर्म. चला लिहून घ्या आधी. थोडस शिकवताना इथे डिस्टर्ब होतं बाळांनो. या, द नंबर ऑफ द फॉर्म. The number of the form, the number of the form, the number of the form
Z is equal to A plus IB. Z is equal to A plus IB, कॉमा I ची व्हॅल्यू काय असते सांगता येईल का? I ची व्हॅल्यू काय असते -1 आणि A आणि B कशातले असतात? A आणि B कशातले असतात? रियल मध्ये. ठीक आहे. सो दिस इज अ कॉम्प्लेक्स नंबर फॉर्म. माईक थोडं बंद ठेवा प्लीज. माईक बंद ठेवा, आवाज येतो आपला. माईक बंद ठेवा. हा, आता हा कोणता फॉर्म आहे? कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्म आहे. याचं एक्झाम्पल लिहा चला. एक्झाम्पल राईट डाऊन. नंबर 1, Z is equal to 3 plus 5i. 3 plus 5i. ठीक आहे. नंबर 2, दुसरा एक्झाम्पल लिहा. Z is equal to -2 minus 3i. तो काय यालाच आपण असं लिहू शकतो. दिस इज इक्वल टू 3 plus 5 into याची व्हॅल्यू काय असते आयची? अशी असते है ना. तर तुम्ही याला असं लिहू शकता. दिस इज इक्वल टू 3 plus रूट -25. ठीक आहे ना. सिमिलरली इथे तसंच लिहिता येतं. -2 -3 into रूट -1. आयची व्हॅल्यू काय असते? रूट -1. हा 3 मध्ये गेला की काय होतो? 9 होतो. बरोबर आहे ना. सो दिस इज अ -2 मायनस ऑफ रूट -9. ओके. काय डाऊट वाटतो याच्यामध्ये? सर No, पहिल्या sir. क्वेश्चन मध्ये 3 प्लस -25 कसं काय आलं? हा, अरे हे कसं असतं की रूट मध्ये गेला ना. तुम्हाला काय माहितीये का? समजा असं असेल 25 into 3. ठीक आहे. तर हा 25 हे पूर्ण वर्ग संख्या आहे, परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे आपण याला असं लिहितो ना 5 into √3. बरोबर आहे. आता हा 5 मध्ये गेला की काय बनतो? 25. तसं हा रूटच्या मध्ये गेला 5, तर हा मध्ये गेल्यावर काय झाला? 25. तसं हा 3 मध्ये गेला तर हा काय झाला? दिस इज अ ओके. नाही सर, त्याचं साइन मायनस आलं ना. कशाचं साइन मायनस आलेला? हो, मी काय म्हणतोय -25 आलं ना. हो, ते मायनस तर ऑलरेडी मध्ये आहे असं म्हणतोय. मायनस ऑलरेडी मध्ये आहे ना. काय तुमच्या लक्षात आलं का? हे आय जे आहे ना, हे पहा, त्या आय ची व्हॅल्यू काय ठेवली आपण? ही ठेवली. त्या आय ची जी व्हॅल्यू आहे ना ती रूट -1 ठेवली. हे बघा, त्या आय ची व्हॅल्यू काय ठेवली आपण? रूट -1. हे कळलं का तुम्हाला? मग बाहेर 5 जशाच तसं आहे ना. हो का? हा ठीक आहे ना. मग हा 5 मध्ये जाईल ना. मग हा 5 मध्ये गेल्यावरती काय होतो? रूट -25. बरोबर आहे की नाही? रूट -25 आलं लक्षात? येस. हो सर. आता इथं पण बघा, आय ची व्हॅल्यू काय ठेवली आपण? रूट -1. मग हा 3 मध्ये गेला, तर हा 3 मध्ये गेल्याच्या नंतर व्हॅल्यू काय आलेली आहे इथं? दॅट इज 9 -9. ओके. ठीक आहे. तर हा झाला तुमचा कॉम्प्लेक्स नंबरचा भाग. तर थोडंसं आता आपण थांबूया. पुढे क्लास आहे 12चा कंटिन्यू. तर जे काय असेल थोडंसं सेक्शन 5-10 मिनिटाचा आपण उद्या बोलूयात. आणि उद्या आपण डिटर्मिनंट हा चॅप्टर चालू करणार आहे. ओके. काय अडचण नाही? जे काही विचारायचं असेल, इथलं असेल, कॉलेजचं असेल, ज्या काही क्युरीज असतील, मॅथमॅटिक्सचं फाउंडेशनचं असेल, तुम्ही काही सेल्फ तयारी करत असाल तर ते काहीही मला तुम्ही विचारू शकता. ओके. चालते. मग बाकीचं आपण Okay, उद्या sir. सकाळी. बरं, आणखीन एक विचारायचं होतं की आपण सकाळी 6ला क्लास घ्यायचा का, जर तुम्हाला घाई होत असेल कॉलेजला जायला तर?